आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन आज दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहरातील लेवा भवन येथे करण्यात आले होते। या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ज्या प्रांताधिकारी यांच्याकडे जात प्रमाणपत्र प्रकरण हे प्रलंबित असून त्यांना त्वरित हे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची आदिवासी टोकरे कोळी समाजाची रद्द झालेली बैठक त्वरित घेण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात सरकारला मोठी किंमत याची चुकवावी लागणार असल्याचा इशारा आदिवासी टोकरे कोळी समाजाने या प्रसंगी दिला आहे। कोळी समाजाला जात प्रमाणपत्र हे सुलभरित्याने देण्यात यावे। जर समाजाला संविधानाने आरक्षण देण्याचा हक्क दिला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार का अनुकूल नाही, तसंच सततच्या होत असलेल्या कोळी समाजाच्या अन्यायावर कायमचा तोडगा काढण्यात यावा, नाही तर कोळी समाजातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा या बैठकीच्या माध्यमातून या प्रसंगी देण्यात आला आहे। या बैठकीप्रसंगी कोळी समाजाचे पदाधिकारी कैलास सोनवणे, ॲडव्होकेट अमित सोनवणे, प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, पंकज सपकाळे, भगवान सोनवणे, मंगला सोनवणे, मंदा सोनवणे, बाळासाहेब सेंदाने, महेश सोनवणे, जितेंद्र सपकाळे, भरत कोळी, तुषार सेंदाने, गुलाब बाविस्कर, संदीप कोळी, दीपक तायडे, सुभाष सोनवणे, ऋषिकेश सोनवणे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। आपली मीटिंग 8/7/2024 रोजी मुख्यमंत्र्यांसमोर लागलेली होती। ती मीटिंग जी आहे ती नैसर्गिक आपत्ती वगैरेचे कारण घेऊन त्यांनी रद्द केली। बरं, मान्य ती रद्द केली। आपल्या समाजातल्या लोकांनी 26 दिवस उपोषण केलं। ते उपोषण सुटल्यानंतर काही प्रांत लोकांनी सर्टिफिकेट देण्यास सुरुवात केली। 10-15-20 दिवस त्यांनी सर्टिफिकेट देण्याचं सगळं नाटक खोटान केलं आणि त्यानंतर पासून आजपर्यंत आपल्या समाजातल्या लोकांना जात प्रमाणपत्रासाठी तिथे चिठ्ठ्या घालाव्या लागतात, जावं लागतं, त्यांच्याकडे विनवण्या कराव्या लागतात। तिथून आपल्या समाजाच्या गरीब लोकांची सुद्धा सगळ्या समाजाची आपली तिथून हकालपट्टी करण्यात येते। वेगवेगळे कारण देऊन आपले जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट रिजेक्ट करण्यात येते किंवा थांबवण्यात येते। तर आपण आजपर्यंत त्याच्यावरती कोणतंही पाऊल उचललं नाही। 26 दिवसाचं आपण उपोषण केलं। उपोषण केल्यासाठी केलं आपण तर आम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे, आम्हाला आमचा हक्काधिकार पाहिजे। आपण उपोषण सोडलं। उपोषण सोडल्यानंतर आपल्याला प्रांतीय लोकांनी जात प्रमाणपत्र देणं बंद करून टाकलं। त्याच्यावरती आपण काय पाऊल उचललं? आपण आले का एकत्र? नाही आलो। आपण त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली? त्यानंतर आपली मीटिंग लावण्यात आली। बरं, मीटिंग आपली 8 तारखेची रद्द केली। चला, पाऊस होता, नैसर्गिक आपत्ती होती, शासनाकडे वेळ नव्हता म्हणून आपली मीटिंग रद्द झाली, मान्य, त्यांच्याकडे सगळं कारण होतं। पण ती 8 तारीख झाल्यानंतर आजपर्यंत आपली मीटिंग पुन्हा कोणत्या तारखेला आणि केव्हा लागणार आहे यासाठी आजपर्यंत आपला पाठपुरावा झालेला नाही किंवा त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला योग्य असा कोणता प्रतिसाद मिळालेला नाही। तर असं कुठपर्यंत चालणार? आता 2 महिन्यामध्ये इलेक्शन लागून जातील अप्पा, आचारसंहिता लागून जाईल आणि एकदा आचारसंहिता लागली, इलेक्शन लागले, मग त्यानंतर आपला मुद्दा कोणताही आमदार कोणता खासदार कोणीच घेणार नाही। तो आपापल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो। आजच आपल्याकडे वेळ आहे अप्पा, आमची हीच विनंती आहे की आज आपण संघटन करतोय अप्पा, पण आपलं संघटन का नाही होते? त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे अप्पा की जो आपल्या समाजातला घटक आर्थिकरित्या प्रबळ आहे, जो आर्थिकरित्या सक्षम आहे, शैक्षणिकरित्या सक्षम आहे, तो झेंडा घेऊन साईडला उभा राहतो। झेंडे घेणारे आपले आहेत कार्यकर्ते, पण जे आपल्या समाजातले जे आर्थिकरित्या सक्षम आहे, शैक्षणिकरित्या सक्षम आहे, त्यांनी पुढे येण्याची गरज आहे।